नागपूर येथे दोन गटात काल झालेल्या जाळपोळ आणि राड्यानंतर जे आहेत ते काही जणांना ताब्यात घेण्यात आले। नेमका हा पूर्ण घटनाक्रम काय होता आपल्यासोबत बोलण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आहेत। सर, नेमका हा घटनाक्रम कसा होता आणि काय नेमकी कालची ही संपूर्ण घटना होती? ती घटना काल सकाळची घटना घडली होती। त्याच्यानंतर आमच्याकडे एक डेलिगेशन आला होता आणि त्या डेलिगेशननी सांगितलं की आम्ही तक्रार दिली आहे ते आणि त्यांना सांगण्यात आलं की आम्ही FIR त्याचे दाखल केलेली आहे। जे नाव त्यांनी दिले होते त्या अनुषंगाने आम्ही दाखल केलेली आहे। तर ते समाधान त्यांचं झालं आणि ते नंतर संध्याकाळी परत कारण आज जे कालचे जे दिवस होते त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, तसेच रमजानचा महिना चालू आहे। ते दोन गट जे आहे कारण एक तो एरिया कंजेस्टेड एरिया आहे, तिथे लोक येणे जाणे फार असतात तिथे आणि मिक्स्ड लोकॅलिटी आहे, ते सगळे तिथे जमले होते। मग त्याच्यात आम्ही पोलीस तिथे होती आणि पोलिसांनी जे आहे त्यांना सेपरेट केला होता कारण ते एक स्लोगन्स वगैरे चालू झाले होते। तर हे झाल्यानंतर एक पर्टिक्युलर समाजाकडून दगडफेक झाली आणि त्या दगडफेकमध्ये आमचे जवळपास 34 अधिकारी त्याच्यात इंजर्ड झालेले आहे आणि मग परंतु एक आहे की आपण त्याला कंटेन केला, कंट्रोल केला आणि त्या एरिया जो आहे तो आपण बघू शकतात की आपलं जे तहसील आणि गणेशपेठ जो एरिया आहे त्या एरियामध्ये जवळपास 500 मीटर आणि एक 250 मीटर असं दोन एरियाजमध्ये झालेलं आहे। त्याशिवाय संपूर्ण शहर एकदम शांत राहिलेलं आहे, आजही शांत आहे। सगळा ट्रॅफिक चालू आहे। आज जी परीक्षा होती ते पण व्यवस्थित झालेली आहे। तर सध्या परिस्थिती एकदम शांत आहे आणि आम्ही त्या भागात कर्फ्यू लावलेला आहे। त्याच्यात जवळपास 11 पोलीस स्टेशन्स आहे आणि याचा हेतू असाच की पुढे काय होऊ नये आणि सध्या परिस्थिती शांत आहे। कुठल्या भागामध्ये साधारणतः कर्फ्यू आता लावण्यात आला आणि किती लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलं? ते जवळ 50पेक्षा जास्त लोकांना आम्ही आत्तापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई चालू आहे। आणि आम्ही जे 11 पोलीस स्टेशन्समध्ये हे केलेलं आहे, कर्फ्यू लावलेलं आहे। आमच्याकडे 33 पोलीस स्टेशन आहे। ते एरिया जे आहे जो मी सांगितलं जो छोटासा जो एरिया आहे त्याचे शेजारीचे जे एरियाज आहे त्यांना आम्ही कव्हर केलेलं आहे जेणेकरून इतर जागा त्याचा इम्पॅक्ट होऊ नये। सर, यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर कालची जे दोन गटाची दंगल वाढण्यामध्ये झाला आहे, तर सोशल मीडियावर काय मॉनिटरिंग आपण आता सध्या केलेलं आहे आणि काही पोस्टेस वगैरे कुठं त्याच्यावर काही बॅन केलेलं आहे? जे आहे ते आपलं सायबर आमचं जे पोलीस स्टेशन आहे त्याची जी टीम आहे त्यांचे काम चालू आहे आणि आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि ज्याच्यात जे ऑब्जेक्शनेबल काही रील्स व्हिडिओज अपलोड केलेले आहे त्यांच्यावर आपण ॲक्शन घेणार आहोत आणि सध्या आमची टीमचं ते काम चालू आहे। शेवटचा प्रश्न सर, सुनियोजित हा संपूर्ण संदर्भाचा कट असल्याचं सांगितलं जातं, हे आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे। आम्ही त्या अनुषंगाने हे करतो आहे की याच्यात काय डिजिटल इम्प्रिंट्स आहेत का, फुटप्रिंट्स आहेत का ते आपण पाहतो आहे आणि काय मूवमेंट तशी झालेली आहेत का ते आपण करतो। कारण काही लोकांनी हे सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे, परंतु आत्तापर्यंत तसं काय समोर आलेलं नाही। परंतु ज्या लोकांनी याच्यात म्हणजे ते हजर होते त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आहे। निश्चित या संपूर्ण प्रकारात असलेल्या लोकांवर कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त यांनी सांगितलं। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।